संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विठाला माझाच गेलेला आहे बरं का, तुमचा काही नाही, सगळ्यांचा व्यवस्थित आहे, माझाच गेलाय. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमालां कंदरं कञ्जनेत्रं सधयधवलहासुं विठ्ठल चिंतयामि. पांडुरंगा करू मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचं महिमान वर्णन करतात. विठाल अभंगाचं चिंतन आपल्याला श्रवण करायचंय, पण अभंगाचं चिंतन श्रवण करण्याच्या पूर्वी थोडीशी प्रस्तावना, ती म्हणजे अशी. वैकुंठवासी गुरुवर्य रामभाऊजी महाराज आळंदीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तथा माऊलींच्या जन्मोत्सव सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्त चालत असलेला हा उत्सव, आणि या उत्सवातली आजची ही जी सेवा आहे माझ्या वाटेला आलेली आहे. पण स्वर माझा थोडासा कमी जास्त जरी असला तरी तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या, व्यवस्थित कीर्तन करू. विठाला अभंगाचं चिंतन करत असताना या अभंगामध्ये महाराजांनी संसारिकाला धन्यता दिलेली आपल्याला पाहायला सापडते. पहिल्यांदा तर आपल्याला असं वाटतं की संसारिक शब्द म्हणजे संसारामध्ये गुंतलेला जो मनुष्य आहे त्याला आपल्याला संसारिक शब्द असा वापरलेला आपल्याला सहसा पाहायला सापडतो. म्हणून पहिल्यांदा धन्य ते संसारी म्हटल्याबरोबर आपल्याला सगळ्यांना वाटेल की संसारिकाला तुकाराम महाराज धन्यता देतात, पण असं नाहीये. तुकाराम महाराज धन्यता देतात ती संत महात्म्यांनाच धन्यता देतात, पण संत महात्म्यांना संसारी शब्द वापरून धन्यता देतात. विठाल
केल्यानंतर या जगतात धन्य कोण आहे याचा जर आपण विचार केला तर या जगतामध्ये संसारामध्ये गुंतलेला धन्य आपल्याला पाहायला सापडत नाही. संत महात्म्याला इथं संसारी शब्दानं संबोधन का दिलं असेल याचा जर आपण विचार केला तर इथं संसारी शब्द गृहस्थाश्रमात किंवा संसारात गुंतलेला नसून संसारी शब्द जगत या अर्थानं आलेला आहे. विठाल आद्य शंकराचार्याचा प्रश्नोत्तर मंजरी नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे. त्या छोट्याशा ग्रंथामध्ये एक प्रश्न विचारल्याबरोबर लगेच त्याच्या बाजूला उत्तर दिल्याचं एक वचन आपल्याला पाहायला सापडतं. आणि त्या वचनामध्ये आपल्याला असं पाहायला सापडतं की या जगतात धन्य कोण आहे, को धन्य. हा आचार्यांनी स्वतःच प्रश्न उपस्थित केलाय आणि प्रश्न उपस्थित केल्याबरोबर त्याचं उत्तर लगेच दुसऱ्याच शब्दात दिलेलं आहे. को धन्य हा त्याचा उत्तर लगेच आचार्य देतात. संन्यासी को मान्य हा पंडित साधू. 2-4 प्रश्न आहेत ते. को मान्य हा पंडित साधू कसे व्याहा यो दाता यो दात को दाता यो अर्थी तृप्ती मातनुते. विठाल या जगतामध्ये कोण धन्य आहे, पहिला प्रश्न. दुसरा, या जगतामध्ये मान्य कोण आहे, दुसरा प्रश्न. या जगतामध्ये सेवा कोणाची करावी, तिसरा प्रश्न. आणि या जगतामध्ये दाता कोण आहे, अशा 4 प्रश्नाचं उत्तर आचार्यांनी त्या उपनिषद वाक्यात दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. विचार करा, या जगतामध्ये मान्य कोण आहे, मान्य कोण आहे त्याचं उत्तर आचार्यच देतात. आपल्याला काही डोकं खाजवायची गरज नाही. आचार्य म्हणतात या जगतामध्ये पंडित आणि साधू दोघच सन्मानाला प्राप्त आहेत. विठाल जगतामध्ये पंडिताची पूजा होते की नाही, पंडिताची पूजा होते महाराज. एक प्रश्न सुभाषितकारांनी फार छान वर्णन केलंय बरं का. राजाची आणि पंडिताची जर तुलना करायची ठरली तर कोणाची पूजा कुठं होते याचा विचार करत असताना एका सुभाषितांनी सांगितलंय, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाची पूजा करत असताना राजाची पूजा ही त्याच्या राज्यामध्ये होत असते, पण विद्वानाची पूजा करत असताना विद्वान एका राज्यापुरता नसतो, विद्वान हा जगामध्ये असतो, म्हणून जगामध्ये त्याची पूजा होते. विठाल म्हणून जगामध्ये सन्मान करण्याला योग्य कोण असेल तर पंडित सन्मान करण्याला योग्य आहे. आणि दुसरा सन्मानाला योग्य कोण असेल तर ते संत महात्मे सन्मानाला योग्य आहेत. बघा, संत महात्म्यांनी अतिशयोक्तीनं काहीच म्हटलेलं नाही. संत महात्मे जे बोलतात ते सार्थ बोलतात बरं का. संतांचंच पूजन केलं पाहिजे. बघा, देवाची पूजा करत असताना जर संत घरी आले तर काय करायला सांगितलंय, देव सारावे परते, 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 देव सारावे परते. संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव सारावे परते, देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव सारावे परते, देव सारावे परते, देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, पूजावे आरते. देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाची पूजा चालू आहे, पण देवाची पूजा चालू असताना जर संत महात्मा समोर आला तर देवाच्या पूजेला बाजूला ठेवा आणि संताची पूजा करा, असं संत महात्म्यांनी जर सांगितलं असेल तर या जगतामध्ये सन्मान कोणाचा करावा तर संतांचा सन्मान केला पाहिजे. पहिला प्रश्न आपला संपला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना प्रश्न उपस्थित केला, कोणाची सेवा करावी, सेवा कोणाची केली पाहिजे तर दात्याची सेवा केली पाहिजे. महाराज, दात्याची सेवा का करावी याचा विचार सांगत असताना श्री गुरु महाराजांकडून एक दृष्टांतच ऐकलाय. महाराज म्हणतात की 4 मजली बिल्डिंग बांधणारा जो मनुष्य आहे
त्यांनी स्वतःसाठी बिल्डिंग बांधली आणि 2च खोल्या बांधून त्यांनी जगासाठी जर त्या दोन्ही खोल्या उघड्या केल्या राहण्यासाठी, तर कोणाला मोठं म्हणावं याचा विचार करत असताना दात्यालाच मोठं म्हटलं पाहिजे. विठाल सेवा कोणाची करावी? आचार्यांनी उत्तर दिलं, दात्याची सेवा करा. दात्याची सेवा करा महाराज, कारण दाता अत्यंत श्रेष्ठ असतो. दाता धर्माविरुद्ध वागला तरी त्याची सेवा करा. महाभारत सांगतं कर्णाने धर्माविरुद्ध हे केलं, विरुद्ध बाजूला धर्मराजात कर्ण महाराज थांबले, पण दातृत्वानं ते जगामध्ये ख्यातनाम झाले. एकदा काय झालं म्हणे, कर्ण महाराज असे सकाळी सकाळी बसले होते आणि सकाळी सकाळी बसलेले असताना केश कर्तन त्यांचं चालू होतं. रात्रीच्या वेळेला नाव घेऊ नये, त्याच्यामुळे आता पुढचं ह्याच्यात नाव येणार नाही. चालू होतं आणि चालू असताना तो जो वारीक होता तो केस कापत होता आणि तितक्या ह्याच्यामध्ये एक माणूस आला, एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज मी तुमच्याकडे आलोय. कशासाठी? त्यांनी सांगितलं, माझ्या मुलाचं लग्न ठरलंय आणि मुलाचं लग्न ठरलंय, तुम्ही खूप मोठे दाते आहात म्हणून मला तुमची कीर्ती माहिती आहे, म्हणून मला काहीतरी द्या असं सांगायसाठी मी तुमच्याकडे आलोय. आणि आलोय म्हणल्याबरोबर कर्णाने काहीच विचार केला नाही. ते सोन्याची तेलाची, राजा होता महाराज कर्ण, सोन्याची तेलाची वाटी त्यांनी डाव्या हाताने लगेचच्या लगे देऊन मोकळी केली. लगेचच्या लगे देऊन मोकळं केलं. तो ब्राह्मण निघून गेला. सगळं पुन्हा जसंच्या तसं चालू झालं. त्या समोर बसलेल्या माणसाला पुन्हा आठवण झाली. म्हणे, राजे साहेब तुम्ही दान करता, एवढे मोठे दाते तुम्ही आहात, पण एवढे मोठे दाते असताना सुद्धा तुम्हाला दानाचा एक साधा नियम माहीत नाही का? त्यांनी म्हणले, काय नियम आहे? काय नियम आहे? अहो म्हणे, दान करत असताना उजव्या हातानं तरी दान करावं ना, उजव्या हातानं तरी दान केलं पाहिजे. कर्णाने सांगितलं म्हणे, दान करताना उजव्या हाताने करावं हे शास्त्र मला माहीत आहे, पण ती सोन्याची वाटी डाव्या हातातून उजव्या हातापर्यंत येईपर्यंत माझी बुद्धी बदलली तर काय करू म्हणून दान केलं. विठाल म्हणजे या जगतामध्ये सेव्य कोण असेल, सेवा करावी कोणाची, तर दात्याची सेवा केली पाहिजे. आता चौथा प्रश्न लगेच आचार्यांनी विचारलाय, कोणाला दाता म्हणावं? दाता कोणाला म्हणावं? यो अर्थी तृप्तिमा तनुते. आचार्यांनी सांगितलं, मागायला आलेला जो मनुष्य आहे, त्या मागायला आलेल्या मनुष्याची पूर्ण तृप्ती त्याला करणं शक्य आहे, तो खरा दाता आहे. विठाल बघा, समोर आलेला मनुष्य काहीतरी मागतोय आणि आपण त्याला काहीच देत नाही, त्याच्या मनासारखं काही देत नाही, तर तो खरा दाता होत नाही महाराज. त्याची पूर्ण तृप्ती झाली पाहिजे. मागायला आलाय, पण मागायला आल्यानंतर त्याला जर काही देणं शक्य झालं नाही, तर तो रिकाम्या हाताने जात नाही, हेही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जर आपल्याला देता आलं नाही, तर ते पूर्ण दान नाहीये. आणि पूर्ण दान करण्यामध्ये समर्थ कोण आहे त्याचा जर विचार केला, तर मागायला आलेल्या माणसाची पूर्ण तृप्ती कशामध्ये होते? पूर्ण तृप्ती कशात आहे? विषयामध्ये पूर्ण तृप्ती आहे का? विषयामध्ये पूर्ण तृप्ती नाही. मग परमात्म्यामध्ये पूर्ण तृप्ती आहे. परमात्मा जे लोक आपलं करून देतात ते खरे मोठे दाते आहेत. म्हणून संत महात्माच दाता आहे. दाता तोची एक दाना, 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 दाता तोची एक दाना. नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, अनिक नाशी म्हणते गाये, अनिक नाशी म्हणते गाये. नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, अनिक नाशी म्हणते दाता तोची एक दाना, नारायण स्मरवी, दाता तोची एक दाना, नारायण स्मरवी, दाता तोची एक दाना, नारायण स्मरवी, दाता तोची एक दाना, नारायण स्मरवी. दाता तोची एक दाना, नारायणा स्मरवी. जो नारायणाचं स्मरण करून देतो किंवा नारायणाची प्राप्ती करून देतो, तो खरा दाता आहे. पूर्ण तृप्ती करणारा जो मनुष्य आहे तो दाता असतो. म्हणून को दाता
यो अर्थी तृप्तिमान तनुते, ही सगळी ही जी शृंखला सांगितली ना प्रश्नोत्तर मंजरी, ही शृंखला सांगत असताना पहिला शब्द, पहिला प्रश्न मला महत्वाचा, या जगतामध्ये धन्य कोण आहे? को धन्य हा? संन्यासी. त्याचं उत्तर संन्यासी असं दिलंय. संन्यासी म्हणजे काय? ज्यांनी घर सोडलं असं नाही. सम्यक सरती इति संन्यास हा. ज्यांनी सर्वस्व सोडलं, घरात बसूनही सोडता येतं, म्हणून ज्यांनी सर्वस्व सोडलं तो खरा धन्य आहे. विठाल आपल्या सगळ्याला पचनी पडल असं जर धन्यता सांगायची झाली तर एका सुभाषितानं खूप छान वर्णन केलंय. धन्यो गृहस्थाश्रम हा. त्याचा गृहस्थाश्रम धन्य होतो. कधी गृहस्थाश्रम धन्य होतो? ऐका बरं का, आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. गृहस्थाश्रम धन्य करण्यासाठी किंवा गृहस्थाश्रम शब्द न वापरता संसार धन्य करण्यासाठी माणसाने या जगतामध्ये येऊन काय केलं पाहिजे याचा विचार सांगत असताना शास्त्रकार सांगतात, सानंदम सदनम सुताश्य सुधियः कांता न दुर्भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरती आज्ञापरा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे साधोसंगम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे. कोणाचा गृहस्थाश्रम धन्य आहे? ज्याचं घर आनंदी आहे. सानंदम सदनम. महाराज, घर आनंदी असावं म्हणजे काय असावं? घर आनंदी असावं म्हणजे शास्त्रांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्यात. घर आनंदी असावं म्हणजे काय? तर घरामध्ये वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे. स्वच्छतेचं आणि पवित्रतेचं वातावरण असावं. स्वच्छतेचं आणि पवित्रतेचं वातावरण कसं असावं? संत महात्म्यांनी सांगितलंय, देव जर आपल्या घराच्या समोर आला तर देवाला सुद्धा घर बघितल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे. देवाला आनंद व्हावा. कसा होतो देवाला आनंद? तरी कसा होतो? याचं उत्तर संत महात्म्यांनी दिलंय. वृंदावन सडे चौक रंग माळा, 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 वृंदावन सडे चौक रंग देखून या. पांडुरंग परमात्मा दरवाजाच्या समोर आलाय. घर कसं आनंदी असलं पाहिजे याच्यावर मी बोलतोय. पांडुरंग परमात्मा दरवाजाच्या समोर आलाय. पांडुरंगाला आनंद कधी होईल माहितीये का? आपल्या घराच्या समोर वृंदावन असलं पाहिजे. आपल्या घराच्या समोर सडा संमार्जन झालं असलं पाहिजे. आपल्या घराच्या समोर रांगोळी काढलेली असली पाहिजे. आणि एवढं बघितल्यानंतर देवाला आनंद होतो आणि ते घर आनंदी असतं. मला एवढंच बोलायचं बरं. ह्याच्यात थोडीशी सुधारणा करतो. संत महात्म्यांनी अंगणाचंच वर्णन केलं म्हणजे घर घाण ठेवायचं नाही बरं का. घरही तेवढं स्वच्छ ठेवायचं आहे. विठाला सानंदम सदनम. घर आनंदी असलं पाहिजे. त्याच्यानंतर सुताश्च सुधियः. घरामध्ये असणारी जी मुलं बाळ आहेत ही कशी असली पाहिजेत? बुद्धिमान असली पाहिजेत महाराज. घरातली मुलं बालक बुद्धिमान असली पाहिजेत. आता बुद्धिमान असणं म्हणजे काय? आजकालची व्याख्या अशी झाली की त्यांना उच्च शिक्षण दिलं पाहिजे, खूप मोठं केलं पाहिजे, डॉक्टर केलं पाहिजे, इंजिनियर केलं पाहिजे. केलंच पाहिजे ह्याच्याबद्दल माझं काही मत नाही. पण बुद्धिमान याला म्हणत नाहीत बरं का. बुद्धिमान कशाला म्हणतात? संत महात्म्यांना जर तुम्ही विचारलं तर बुद्धिमान कोण आहे, कोण आहे याचा विचार सांगतात महाराज. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. वैभव अन्य नाही. एकाचेश्वराचे सकळ सिद्धी. एकाचेश्वराचे सकळ सिद्धी. एकाचेश्वराचे
एका केशवराजे सकळ सिद्धी. मुलं बुद्धिमान केली पाहिजेत, मोठी केली पाहिजेत, इंजिनियर केलं पाहिजे, डॉक्टर केलं पाहिजे, उच्च शिक्षण त्याला दिलं पाहिजे. पण हे देताना आपले संस्कार द्यायला विसरू नका. आणि आपले संस्कार दिल्यानंतरच खरं मुलं बुद्धिमान होत असतात. म्हणून सुताश्च सुधेयः कांता न दुर्भाषिणी. आपल्या घरामध्ये असणारी जी स्त्री आहे ती पतीला दुर्भाषण करणारी नसावी. त्याच्यानंतर सन्मित्रम. घरामध्ये मित्र चांगलेच असले पाहिजेत, आलेच पाहिजेत. आपण मित्र चांगलेच केले पाहिजेत. माहिती आहे का, घरामध्ये मित्र चांगलेच असावेत. का? कारण मित्र आपलं वर्तन सुधरवतात आणि मित्र आपलं वर्तन बिघडवतात. विठ्ठल. शास्त्रामध्ये मित्राची एक व्याख्या सांगितली बरं का. मित्र कोणाला म्हणावं, मला 6 व्याख्या सांगायच्या नाहीत. पापान निवारयति योजयते हिताय गुह्यंच गुहती गुणान प्रगती करोती आपदगतम न जहाती न ददाती काले सन्मित्र लक्षणमिदम प्रवदंती संतः. शास्त्राने मित्र कसा करावा हे सांगितलं बरं का. मित्र कसा करावा, लोक वेगळं समजून जातात. मित्र वनव्यामध्ये म्हणतात लोक. नसतो महाराज तसा वनव्यात वगैरे काही तसं नसतो. शास्त्राने सांगितल्या पद्धतीने मित्र करा, आयुष्याचं कल्याण होतं. मी जास्त बोलणार नाही. पापान निवारयति योजयते हिताय. जो आपल्याला पापापासून परावृत्त करतो आणि आपली हितामध्ये योजना करतो तो खरा मित्र आहे. विठ्ठल. नाहीतर काय होतं माहितीये का महाराज, या जगत आता सध्याची परिस्थिती अशी आहे महाराज की या मित्र परिवारानेच सगळं नवीन तरुण पिढी बिघडलेली आहे. मित्र चांगला आहे तो चांगलाच आहे, जर मित्र खराब झाला की तो खराब झाला, अशी परिस्थिती आहे महाराज. काय झालं, एका घराचीच गोष्ट आहे, तर प्रत्येका घराची हीच गोष्ट आहे महाराज. एका माणसाला एक मुलगा होता. तो मुलगा दुर्जनाच्या संगतीला, दुर्जन मित्र त्यांनी केले. दररोज संध्याकाळी त्याला फोन करायचे, गाडीवर बसून घेऊन जायचे आणि व्यसनात पाडून घेऊन घरी घेऊन यायचे. दररोज त्याचं व्यसन चालू आहे. मित्र खूप, पण सगळेच व्यसनी. बाप परेशान झाला आणि बापाने विचारलं, काय रे म्हणे, आयुष्यभरामध्ये एवढे मित्र केलेस, एक सुद्धा तुला सुधरवणार नाही, सगळे तुला बिघडवणारे आहेत. बघ म्हणे, मी माझ्या आयुष्यामध्ये एकच मित्र केलाय आणि एकच मित्र असा आहे म्हणे की आत्तापर्यंत माझ्या पूर्ण आयुष्याला तो पुरतोय आणि माझं कल्याण करून त्यांनी सोडलंय. त्यांनी सांगितलं, बाबा असं नसतं, खूप मित्र करावे लागतात, खूप असं करावं लागतं, तसं करावं लागतं. तुम्ही म्हणता एक मित्र केला, दाखवा बरं तुमचा मित्र कसा आहे. चल म्हणे तुला दाखवतो म्हणून तो बाप आपल्या मुलाला घेऊन त्याच्या मित्राकडे आला. दरवाजावर बस थांबला आणि दरवाजावर थांबल्या त्यांनी आपल्या मित्राला हाक दिली. आणि हाक दिल्याबरोबर 1 मिनिट झाला, 2 मिनिटं, 5, 10, 15 मिनिटं झाले. हो, 15 मिनिटं झाले तरी सुद्धा मुलगा, तो जो मित्र होता, तो दरवाजा काढायला तयार नाही. त्या मुलाने सांगितलं, बाबा म्हणे, आमचा मित्र खालून मिस कॉल केला बरोबर जातो खाली, आणि तुम्ही तुमच्या मित्राला 15 मिनिटं झालं हाक देताय तरी सुद्धा तो खाली येत नाही, काय प्रकार आहे. आणि 15 मिनिटानंतर त्याचा मित्र ज्यावेळेस बाहेर आला, दरवाजा त्याने उघडला, त्यावेळेस त्याच्या हातामध्ये 2 वस्तू होत्या. 2 वस्तू. कोणत्या 2 वस्तू होत्या? एका हातामध्ये पिशवी होती आणि एका हातामध्ये बंदूक होती महाराज. त्या मित्राला त्याने विचारलं, का रे म्हणे, एवढा 15 मिनिटं झालं तुला मी हाक देतोय तरी तू येत नाहीस, काय कारण आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे म्हणे, आयुष्यभराच्या या पूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत तू माझ्या घरी या वेळेला कधीच आला नाही, आणि ज्या अर्थी तू या वेळेला माझ्याकडे आलास त्या अर्थी तुला काहीतरी संकट असलं पाहिजे. आणि तुझ्याकडे संकट 2 पद्धतीनंच येईल. एक तर तुला पैशाची अडचण येईल, नाहीतर तुला कोणतरी भांडणं केलं असेल, कोणतरी वादावादी झाली असेल, कोणतरी मारहाण केली असेल. या 2च गोष्टी असू शकतात. म्हणून या दोन्ही गोष्टीची तयारी करून आलो. जर तुला पैशाची अडचण असेल तर माझ्या घरातले सगळे पैसे मी या पिशवीमध्ये आणलेत, ही पिशवी. आणि जर तुला कोणी भांडण करत असेल तर पहिली बंदूक माझी. विठ्ठल. असा मित्र असा तर करा, नाहीतर उग गारव्यात नेणारा मित्र नको. काय नाहीतर काय होतं, मैत्र केला महाबळी आणि कामा नाही अंतकाळी, असा मित्र करून उपयोग नाही. म्हणून चांगला मित्र करा. घरामध्ये चांगले मित्र आले की घरातलं वातावरण चांगलं होतं. म्हणून मित्र चांगला करा. सन्मित्रम. त्याच्यानंतर सुधनम. घरामध्ये धन कसं कमवलं पाहिजे, आज गुरु महाराजांनी सांगितलंय, पूर्ण विस्तार केलाय. धन कसं असावं, धन चांगल्या पद्धतीनं कमवावं, चांगल्या पद्धतीनं. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे
उदास विचारे उदास विचारे विषपरी उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. उत्तम व्यवहाराने धन कमवलं पाहिजे महाराज. धन ज्या पद्धतीनं येत असतं त्याच पद्धतीनं धन तसंच जात असतं. माहिती महाराजांनी सांगितलंय धनाच्या 3 गती काय होतात. पण 1 नंबरनं आलेलं धन 1 नंबर मध्येच काम करतं आणि 2 नंबरनं आलेलं धन 2 नंबर मध्येच काम करतं. आपण जर चांगल्या व्यवहारानं धन 10 रुपये कमवत असू तर ते 10 रुपये आपल्याला चांगल्या कामाला वापरता येतात. आणि आपण वेगळ्या पद्धतीनं 50 रुपये जरी कमवले तर ते 50चे 50 पूर्ण वेगळ्या पद्धतीनं निघून जातात. म्हणून धन चांगल्या पद्धतीनं कमवा. चांगलं मित्र असावा. सन्मित्रम सुधनम. त्याच्यानंतर स्वयोषितरती आज्ञापरा सेवका. हा आपल्या घरामधले जे सेवक आहेत आज्ञाधारकच असले पाहिजेत. आज्ञाधारक असले पाहिजेत. नाही तर सेवक काय गंमत अशी होते महाराज. सेवक आपण कामाला ठेवतो पण तोच कामं सांगतो महाराज आपल्याला. गंमत अशी होते. तसं करू नका. सेवकाने आपली कामं ऐकली पाहिजेत असेच सेवक ठेवा. त्याच्यानंतर अतिथीचा सत्कार घरामध्ये झाला पाहिजे. अतिथीचा सत्कार अत्यंत महत्वाचा आहे. घरामध्ये घराच्या समोर अतिथी आला आणि त्याला जर आपण काही दिलं नाही तर तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही. अपमान लिया अतिथी नेजी सुकृताची संपत्ती. तो रिकाम्या हाताने जात नाही. जा बाबा जा जा पुढे जा. दररोज आमच्याकडे मागणारे असे खूप येतात असं जर कोणी कोणाला म्हणलं तर तो रिकाम्या हाताने जर गेला तर तुम्हाला वाटतं तो रिकाम्या हाताने जातोय पण तो तुमचं पुण्य घेऊन जातो. आली या अतिथा म्हणत असा पुढे आपले रोकडे सत्व जाय. अतिथीला पुढे सरका म्हटलं की आपलं सत्व जात असतं. माहितीये का महाराज. शास्त्राने अतिथीचा सत्कार करण्यासाठी 2-4 गोष्टी खूप चांगल्या सांगितल्या. तो अतिथीचा सत्कार करण्यासाठी त्याला भरपूर काही दिलं पाहिजे असं नाहीये. अतिथीचा सत्कार करण्यासाठी काय द्यावं. तृणानी भूमी उदकम वाक् चतुर्थीच सुनृता. 4 गोष्टी जरी दिल्या तरी तो अतिथी संतुष्ट होत असतो. या 4तली एक जरी गोष्ट दिली तरी अतिथी संतुष्ट होतो. तृणानी अतिथी घरी आला आपल्याला द्यायला काही नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्याला फक्त एवढंच म्हणावं की बाबा माझ्याकडे तुला काही देण्यासाठी नाहीये. फक्त एक आसन आहे तेवढं आसनावर बस. अतिथीचा सत्कार होतो. बर. काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडे आसन नाहीये बिछाईत नाही काही नाही. मग काय करावं. निदान त्याला जमीन तरी दाखवावी की इथं बस. जमीन दाखवावी. काही लोक म्हणतात की आमचं घरच नाही महाराज. घरच नाही. मग अशा लोकांना काय करावं. त्यांना सांगितलं तू घोडवर पाणी द्या. उदकम घोडवर पाणी द्या. त्याच्या पुढे जाणारे लोक असतील असं शास्त्राला माहीत आहे. कारण काही लोक म्हणतात आम्ही राजस्थानमध्ये राहणार आहेत आमच्यापाशी पाणी नाही तर काय करावं. मग त्यांनी सांगितलं शास्त्राने सांगितलं तुम्ही 1-2 शब्द त्याला गोड बोललं तरी अतिथीचा पूजन होतं. विठ्ठल घरामध्ये अतिथीचं पूजन झालं पाहिजे आणि घरामध्ये दररोज भगवंताची पूजा झाली पाहिजे. हरिपूजनम प्रतिदिनम. घरामध्ये दररोज भगवंताची पूजा व्हावी. का. भगवंताची पूजा घरामध्ये झालं की जे चैतन्य येतं. बघा देव घरामध्ये आणून ठेवून देवत्व वाढत नसतं. देवाची पूजा जशी जशी होईल तसं तसं देवत्व वाढतं. आणि देवाची पूजा करण्याची जबाबदारी घरातल्या फक्त एकाचीच नसते बरं का. हेही लक्षात ठेवा. प्रत्येका घरातल्या व्यक्तीची देवाची पूजा करण्याची जबाबदारी आहे. मग ती पूजा प्रत्येकाने कशी करायची हा भाग वेगळा आहे. पूजा करत असताना प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा करावी. एका मुख्य माणसाने पूर्ण पूजा करावी आणि बाकी सगळ्या घरातल्या लोकांनी नमस्कारात्मक पूजा केली तरी चालते. विठ्ठल दररोज भगवंताची पूजा घरामध्ये झाली पाहिजे. आणि प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे. घरामध्ये दररोज गोडधोड झालं पाहिजे. गोडधोड झालं पाहिजे म्हणजे महाराज शास्त्र सांगणाऱ्या लोकांनी जर असं सरळ स्पष्ट सांगितलं तर लोकांचं दिवाळं किती दिवसात लवकर निघेल. दररोज गोडधोड खा. दररोज गोडधोड खा. शास्त्राचे काही शब्द असे असतात की त्याचा अर्थ लावून घ्यावा लागतो. नाहीतर त्या अर्थानं अनर्थच होतो. प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे याचा अर्थ काय करायचा सांगू का. त्याचा अर्थ काय करायचा. एकदा काय झालं म्हणे एक मारवाडी व्यापारी होते. खूप मोठे व्यापारी होते. खूप मोठा व्यापार केला आणि व्यापार सगळा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो म्हातारा झाला त्याला 2 मुलं होती.
म्हातारा झाल्यानंतर आता मरायला टेकलाय ना, अशा अवस्थेमध्ये त्या व्यापाऱ्याने विचार केला, म्हणे आपल्या मुलांनी आपल्या पश्चात भांडणं करण्यापेक्षा समोरच काहीतरी त्यांना मोकळं केलेलं बरं, कारण त्यांचं मोठं असतं सगळं. मारवाड्याचा व्यापार खूप मोठा, आणि त्यांनी सांगितलं म्हणे 2 मुलाला समोर या, आणि त्यांनी ही विभागणी करून दिली की हा जो पैसा आहे तुला, हा पैसा तुला, असं सगळी वाटणी केली. आणि सांगितलं की माझ्या वडिलांनी माझ्या भावांसोबत माझी वाटणी अशीच केली होती आणि मी तशीच केली, आणि माझ्या वडिलांनी मला 4 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या 4 गोष्टी मी तुला आता सांगणार आहे. दोघांनी सुद्धा याचं पालन करा. काय पालन करा? त्या शेठजींनी सांगितलं, हिंदी शेठजी होते म्हणून हिंदीतच बोलावं लागेल. त्या शेठजींनी सांगितलं म्हणे माझ्या 4 गोष्टी माझ्या वडिलांनी मला सांगितल्या. पहिली गोष्ट, छाव में दुकान आना जाना, सावलीत दुकानाला जायचं आणि सावलीतच घरात परत यायचं. छाव में दुकान आना जाना. त्याच्यानंतर कर्जा दे कर नाही मंगना, कर्ज द्यायचं पण मागायचं नाही. तिसरी गोष्ट, हर रोज मिठा करके खाना, दररोज गोडधोड खायचं. आणि नरम करके सोना, मऊ करून झोपायचं. या 4 गोष्टी केल्या की तुमचं आयुष्य सफल आहे. त्या शेठजींनी सांगितलं आणि तो शेठजी मरून गेला. मला शेठजी मरून गेला. 2ही मुलांनी वडिलांचा आदर्श ठेवला, वडिलांची आज्ञा म्हणून त्या व्यापारामध्ये ह्या 4 गोष्टी लागू केल्या. मोठा जो मुलगा होता तो खूपच मोठा झाला, आणि लहाना जो होता त्याचं दिवाळं निघालं. आता 1 वर्षानंतर दिवाळं निघालं. दिवाळं निघाल्यानंतर तो आपल्या मोठ्या भावाकडे आला, आणि त्या मोठ्या भावाला त्यांनी विचारलं, का रे म्हणे दादा, आपल्या वडिलांनी आपल्याला 4 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या 4 गोष्टीचं पालन मी केलं आणि माझं दिवाळं निघालं. ज्या अर्थी माझं दिवाळं निघालंय त्या अर्थी तू वडिलाच्या 4 गोष्टी पाळल्या नाहीस. त्या भावानी सांगितलं, असं नाही रे भावा, मी वडिलाच्याच गोष्टी ऐकल्या आणि याच्यामुळेच माझा व्यापार मोठा झालाय. त्यांनी सांगितलं, कसं काय? म्हणे पहिले तू सांग, तुझं दिवाळं कसं निघालं? दिवाळं निघालं. त्यांनी सांगितलं, वडिलांनी काय सांगितलं होतं लक्षात आहे का तुमच्या? छाव में दुकान, कोणीतरी सांगा हो, मला पुढचं आठवत नाही. छाव, म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकायला तेवढंच लक्षात घ्यायचं होतं. नाहीतर काही लोक फक्त थंडीचं गरम करायला येतात, बस असं आपलं छान निवांत, आधीच थंडीचे दिवस आहेत. छाव में दुकान आना जाना, सावलीत दुकानाला जायचंय आणि सावलीतच दुकानातून परत यायचंय. हे गोष्ट सांगितली होती. काय? माझं दुकान माझ्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. छाव में दुकान आना जाना, सावलीतच जायचंय आणि सावलीतच परत यायचंय. कसं करावं? त्यांनी सांगितलं, घरापासून दुकानापर्यंत 3 शेडच केला म्हणून. 3 शेड केला. बर 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 छान छान. पुढे काय केलं? कर्जा दे कर नाही मंगना, कर्ज देत राहिलो, मागितलं नाही महाराज, मागितलं नाही, कर्ज देत राहिलो. बर बर अजून काय केलं? हर रोज मिठा करके खाना, दररोज गोड करून खायचं होतं, आणि त्याच्यामुळं दररोज गोड करून खाल्लो. कधी 1 खाल्लो, कधी 2 खाल्लो, कधी 3, तर कधी श्री बालाजी. तुम्ही म्हणाल देवाचं नाव इकडे कसं काय आलं? अहो, श्री बालाजी म्हणजे हे श्री बालाजी देव नाही हो. श्री म्हणजे काय? श्रीखंड. बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे तुम्हाला श्री बालाजी हेच माहित आहे वाटायला. श्री बालाजी, दररोज श्री बालाजी खायचो. आणि असं करता करता, आणि नरम करके सोना, हे 4थी गोष्ट माझ्याकडं माझ्या वडिलांनी सांगितली होती. नरम करके सोना म्हणून काय केलं? घरामध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्या लोकांना 7-7 गाद्या केल्या म्हणे देव कापसाच्या. आणि 7-7 गाद्या करून दररोज आम्ही त्याच्यावर झोपायचो. मला सांगा, माझं दिवाळा निघाला, आता काय करू? त्यांनी सांगितलं, मूर्ख आहेस म्हणले, मूर्ख. अरे, वडिलांनी ज्या तळमळीनं तुला हे 4 गोष्टी सांगितल्या होत्या, त्याचा अर्थ माहीत नसेल तर विचारायला तरी यायचं ना बाबा. पण लोकांना विचारायला जावं वाटत नाही, मनाचं करावं वाटतं. दिवाळा निघणारच आहे. अरे, छाव में दुकान आना जाना, कर्जा देकर नाही मंगना, हर रोज मिठा करके खाना आणि नरम करके सोना, याचा अर्थ जसाचा तसा नव्हता रे. मग त्याचा अर्थ मी सांगतो, ऐका. छाव में दुकान आना जाना म्हणजे सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी दुकानामध्ये जायचं आणि सूर्यास्त झाल्यानंतरच दुकानातून परत यायचं. ह्याचा अर्थ छाव में दुकान आना जाना. बर. त्याच्यानंतर कर्जा देकर नाही मंगना, कर्ज द्यायचं पण मागायचं नाही. पण ज्याला देतोय त्याच्यापासून असं तारण ठेवून घ्यायचं, 1 लाख रुपये जर आपण त्याला देत असू, म्हणजे मी तुम्हाला कर्ज घ्या आणि कर्ज द्या असं शिकवत नाही बरं का. नाही तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनामध्ये छान सांगितले, असं एवढंच घेऊन जाऊ नका कृपा करून. 1 लाख रुपयाचं कर्ज आपण जर देत असू तर त्याच्यापासून 3 लाख रुपये तारण ठेवून घ्या. कर्जा दे कर नाही म्हणा. मग ते कर्ज मागायची गरज आहे का जाऊन? तुम्ही 3 लाख रुपयाची वस्तू जर आपल्याजवळ ठेवून घेतली तर तो पटकन आणून देईल ना. त्याच्यानंतर हर रोज मिठा करके खाना म्हणजे काम करून इतकं काम करायचं
की भूक इतकी लागली पाहिजे आणि भूक खूप लागली की समोर जर चटणी भाकर जरी आली तर चटणी भाकरी सुद्धा आपल्याला गोड लागते. याचा अर्थ आहे हर रोज मिठा करके खाना. आणि नरम करके सोना, नरम करके सोना म्हणजे खूप श्रम शरीराला द्यायचे, दिवसभर काम करायचं आणि दिवसभर काम करून दगडावर जरी पडलं तरी ते नरम करून झोपल्यासारखंच होतं. विठाला प्रत्येक शास्त्राची जी गोष्ट आहे ती जशी त्या तशी न घेता त्याचा अर्थ लावून जर घेतला तर प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे म्हणत असताना दररोज भूक लागल्यानंतरच जेवावं आणि जेवढं लागतं तेवढंच जेवढं केलं की माणसाचा गृहस्थाश्रम धन्य होतो. आणि शेवटचं सांगितलंय साधो संगमुपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. हा त्या घरामध्ये असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी साधूची संगती केली पाहिजे आणि साधूची संगती केली तर त्याचा गृहस्थाश्रम कसा होतो, धन्य गृहस्थाश्रम होतो. म्हणून धन्य धन्य माणसाची संसारिकाला धन्य म्हणत असताना संसारिक धन्य कशा कशा पद्धतीनं होतो याचा विचार आपण केला. पण हा संन्यासी धन्य कोण आहे तर संन्यासी आहे, धन्य कोण आहे तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या त्याला धन्य म्हणा. पण तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये धन्य म्हणत असताना जो अंतःकरणामध्ये दयाभाव धारण करतो त्याला धन्यता दिलेली आहे अभंगाच्या पहिल्या. धन्य ते संसारी
संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, या संसारामध्ये धन्य कोण आहे. आता संसार शब्दाचा अर्थ मी जगत शब्द अर्थ सांगितलो. त्या जगत शब्दाचे दोन प्रमाण माझ्यापाशी आहेत. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ हे म्हणत असताना संसार जो आहे जगत असा इथं त्याचा अर्थ करावा लागतो. किंवा शंकराचार्यांनी एक चरपट पंजरिका नावाचं एक स्तोत्र रचलंय. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी फार छान सांगितलंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंद. नाही आपल्याचं आज ह्याच अनुपस्थिती ह्याची आहे बरं का, माझी आहे पण ह्याची अनुपस्थिती आहे. असो, या संसारामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. इथं संसार शब्द जो आहे ना, हा संसार शब्द जगत अर्थानं आहे. आणि या संसारामध्ये म्हणत असताना संसार शब्दाचा अर्थ करत असताना जो सरतो त्याला संसार म्हटलाय. सरती इति संसार हा, म्हणून जो सरणारा आहे तो संसार आहे. म्हणून या जगत हे सरणार आहे, म्हणून या जगताला संसार शब्द वापरलाय. म्हणून या जगतामध्ये धन्य कोण आहे याचा विचार जर केला तर दयावंत जे अंतरी, ज्याने अंतःकरणामध्ये दया धारण केलेली आहे ते खरे या जगतामध्ये धन्य आहेत. आता दया शब्दाचा जर विचार केला किंवा दयेचा जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं दया करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीनं संसारिक दया करतो एका वेगळ्या पद्धतीनं, देव दया करतो एका वेगळ्या पद्धतीनं, आणि संत दया करतात ते एका वेगळ्या पद्धतीनं. विठ्ठल सामान्य संसारिकाची जर दया आपण विचारात घेतली तर सामान्य संसारिकाची जी दया आहे ती सापेक्ष दया आहे आणि समर्याद आहे. सामान्य संसारिकाची दया सापेक्ष आहे. दया करत असताना तो सामान्य संसारिक विषयात असलेला मनुष्य त्याच्याकडून काहीतरी आपल्याला येतंय का याचा विचार करतो. नंतर मग त्याला जे देतो ते अगदी थोडंसं देत असतो. म्हणजे त्यांनी भरपूर आपल्यासाठी करावं आणि ज्यावेळेस आपल्याला त्याच्यासाठी दया दाखवायची वेळ आली त्यावेळेस थोडीशी दया दाखवावी, ही संसारिकाची दया आहे. दुसरी दया आपल्याला पाहायला सापडते देवाची. देवाची दया कशी आहे? देवाची दया सुद्धा सापेक्ष आहे महाराज. देवाची दया, देव सुद्धा दया करत असताना अपेक्षा करतो. घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार. जेव्हा घेतो तेव्हाच देतो महाराज. पण देवामध्ये आणि सामान्य संसारिकात बदल असा आहे, देव काहीतरी घेतो पण देत असताना अमर्याद अशा पद्धतीचं देतो. विठ्ठला देव काहीतरी घेतो आणि घेतल्याशिवाय देत नाही महाराज. बघा विचार करा, महाभारतातला एक प्रसंग आहे. त्या दुर्योधनाच्या कडे दुर्वास ऋषी गेले होते म्हणे. दुर्योधनाच्या कडे दुर्वास महर्षी गेले. आता दुर्वास महर्षी म्हणजे ते दूरवास असेच आहेत बरं का, खरं म्हणजे ज्यांचा जवळ वास करू नये पण संतांचा वास तर केला पाहिजे. म्हणजे इतके कडक होते ते. मराठी शब्दात तसा अर्थ घेऊ नका बरं का. दुर्वास शब्दाचा अर्थ जे दुर्वेच्या रसावर अखंड जीवन जगतात त्याला दुर्वास म्हणतात. नाही तर तुम्ही दूरवास असं नाही. ते दुर्वास महर्षी एकदा दुर्योधनाकडे गेले चातुर्मासाच्या सुरुवातीला. आणि चातुर्मासाच्या सुरुवातीला दुर्वास महर्षी गेलेले असताना त्या दुर्योधनानं सुद्धा दुर्वासाची खूप सेवा केली. मला दुर्वासाची सेवा करणं सोपी नाही. दुर्वास अति रागीट, अति कडक. त्यांची सेवा करणं सोपं नाही. तरी सुद्धा त्यांचं जे जे काही मनोरथ आहे ते सगळं पूर्ण त्या दुर्योधनानं केलं. 4 महिने केली महाराज. एक दिवस ते सहन होत नाहीत कोणाला. 4 महिने त्या दुर्वासाची सेवा केली. आणि दुर्वास महर्षी सुद्धा प्रसन्न झाले. आणि त्या दुर्वासाने विचारलं, दुर्योधना तुला काही मागायचं असेल तर माग, काही मागायचं असेल तर माग. पण कसं आहे महाराज, दुर्जनाची बुद्धी ही दुर्जनाचीच असते. दुर्जन तो दुर्जनच असतो का, त्याचं उत्तर इथंच आहे महाराज. त्या दुर्वासाची 4 महिने सेवा केल्यानंतर त्या दुर्योधनाने सांगितलं असतं, मला ब्रह्मज्ञान द्या, तत्वज्ञान द्या, परमात्म्याचं दर्शन करवा, असं काही जरी बोललं असतं तर दुर्वास देऊ शकले असते. पण त्या दुर्योधनाने असं विचार केला नाही. दुर्योधनाने विचार केला, आपली एवढी 4 महिने खोड मोडली की नाही, एक दिवस आपल्या धर्मराजाची सुद्धा मोडली पाहिजे. मग काही नाही दुर्वासाला सांगितलं म्हणे, काही नाही म्हणे महाराज, 4 महिने मी आपली सेवा केली, मला यथाशक्ती सेवा करता आली. पण माझे बंधू हे वनवासात गेलेले आहेत आणि धर्मराज युधिष्ठिर यांना सुद्धा तुमची सेवा झाली पाहिजे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक दिवस तरी त्यांच्याकडे जाऊन सेवा घ्यावी. दुर्वास सोपे नव्हते महाराज. दुर्वास राहायचे तर 10,000 विद्यार्थी घेऊन राहायचे. 10,000 विद्यार्थ्याच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची, खाण्याची, पिण्याची
मग दुर्वासाची असं सगळं करावं लागायचं. आणि अशा अवस्थेमध्ये त्या दुर्वासाला ज्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं त्यावेळेस त्या दुर्योधनाला दुर्वाससुद्धा शिवा देतात. म्हणजे 4-4 महिने तू माझी सेवा केलीस पण सगळी पाण्यात घातलीस, तुझे जे मनोरथ आहे ते पूर्ण होणार नाही. आणि हे सांगितलं आणि हे सांगून दुर्वास आता शेवटी वचन दिलं होतं, त्या वचनाच्या पोटी दुर्वासाला तिकडं वनात जावं लागलं. आणि जाताना सुद्धा संध्याकाळच्या वेळेला जा असं दुर्योधनाने सांगितलं होतं. संध्याकाळच्या वेळेला तिथं त्या वनामध्ये धर्मराज युधिष्ठिराच्या त्या आश्रमाच्या ठिकाणी दुर्वास उपस्थित झाले. आणि दुर्वास उपस्थित झाल्यानंतर दुर्वासांनी इच्छाभोजन व्यक्त केलं. आणि इच्छाभोजन व्यक्त केल्याच्या नंतर धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं, म्हणे महाराज आज तुम्ही माझ्या घरी आलात, माझं भाग्य उजळलंय, मला कृपा झाली आहे, आता मी काहीही करेन पण तुम्हाला जेवू घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. तुम्ही एक काम करा, संध्यावंदन करा, तोपर्यंत मी एवढी सगळी व्यवस्था करतो. धर्मराज युधिष्ठिर बोलले खरं, पण काय महाराज, वाढण्याची जबाबदारी पुरुषाची आहे पण स्वयंपाक तयार करण्याची जबाबदारी कोणाची हो? घरात काय तुम्ही करतात का काय? बोला की. महिला मंडळींची स्वयंपाक करण्याची तयारी असते, त्यांची जबाबदारी ती असते. म्हणून धर्मराज युधिष्ठिर निवांत होते. धर्मराज युधिष्ठिरांनी सांगितलं, द्रौपदी दुर्वास आले, 10,000 विद्यार्थी घेऊन आलेत, काही करा, त्यांना जेवू घाला. आता जेवू घाला पण कसं घाला? किराणा द्या तर जेवू घालता येतं. पण त्यांनी सांगितलं, तुला काय करायचे ते तू कर, मला विचारू नकोस. दररोज विचारतेस का? नाही. का विचारत नाही? कारण त्या द्रौपदीकडं एक सूर्याची थाळी आहे. त्या सूर्याच्या थाळीमध्ये जे जे काही मागितलं ते सगळं दररोज यायचं. त्याच्यामुळं दररोज काही किराणा आणायची गरज नसायची. पण आजही नाही. म्हणून द्रौपदीला सांगून धर्मराज मोकळे झाले. पण द्रौपदीला चिंता आहे, हा जो सूर्याची थाळी आहे ही फक्त दिवसाच काम करते महाराज, कारण रात्री त्याची बॅटरी लो होते. आता बॅटरी संपल्यानंतर ते डिव्हाइस कामच करणार नाही तर काय करावं? द्रौपदीला चिंता वाटली. द्रौपदी विचार करते काय करावं. मग द्रौपदीनं धावा केला. आता परमात्म्याशिवाय दुसरा कोण आहे? म्हणून द्रौपदीनं धावा केला, कृष्णा धाव काहीतरी करत. श्रीकृष्ण द्वारकावासीन, हे द्वारकामध्ये राहणाऱ्या, हे द्वारकाधीश परमात्मा, माझ्याकडे या म्हणून प्रार्थना करायला लागली. 5-10 मिनिटं गेले आणि परमात्मा आला. आणि द्रौपदीला विचारलं, काय ग म्हणे, काय? तिने सांगितलं, अरे म्हणे कृष्णा किती वेळ झाला तुला हाक देते. अगं म्हणे मी तुझ्या हृदयातच होतो, पण तू मला द्वारकावासीन म्हणल्यामुळे मला गपचूप द्वारकेला जाऊन यावं लागलं. बरं म्हणे काम सांग. बरं ते काम सांगायच्या आधी माझं एक काम कर म्हणे, मला खूप भूक लागली का, काहीतरी थोडंसं दे. म्हणजे काय? भगवंताला प्रार्थना करायची काय होती की काहीतरी करा आणि ह्याची अन्नाची व्यवस्था करा. आणि भगवानच म्हणायला लागला, भूक खूप लागली, काहीतरी दे. घरामध्ये काहीच नाही. आणि अशा अवस्थेत काय करावं? भगवंताने सांगितलं, अगं जा म्हणे, मध्ये जा, त्या सूर्याच्या थाळीपाशी जा, तुला काहीतरी मिळेल. आणि काहीतरी मिळेल म्हणल्यानंतर तिने सांगितलं, हो तेव्हा धुवून पुसून स्वच्छ ठेवलंय, काही मिळणार. अगं जा, मी सांगतोय ना, जा म्हणल्यानंतर भगवंताच्या सांगण्यावरून ती द्रौपदी गेली. आणि द्रौपदी गेल्यानंतर त्या द्रौपदीला त्या थाळीमध्ये एक भाजीचं पान दिसलं महाराज. आणि ते भाजीचं पान भगवंताला समर्पण करायला द्रौपदी घेऊन येते. आणि त्या द्रौपदीनं भगवंतानी सांगितलं, म्हणे द्रौपदी तुला दान द्यायचंच असेल तर दान संकल्पपूर्वक दिलं पाहिजे. काय संकल्प आहे? काही नाही म्हणे, हे शाखेचं पान, हे भाजीचं पान देत असताना हे खाल्ल्यानंतर विश्वात्मक देव तृप्त झाला पाहिजे, असा संकल्प कर. आता विश्वात्मक देव तृप्त झाला पाहिजे असा संकल्प केल्याबरोबर भगवंतानी ते शाखेचं पान खाल्लं. आणि भगवंतानी शाखेचं पान खाल्ल्याबरोबर दुर्वास तिकडं ढेकरा द्यायला लागले. 10,000 विद्यार्थी ढेकरा द्यायला लागले. म्हणजे माझं उदाहरण संपलं. दुर्वास पातला, लांबलचक प्रमाण आहे म्हणणं शक्य नाही. दुर्वास पातला धर्म छळावया मणी, धावसी लवला ही शाखा धेट घेऊनी. हे भगवंताची दया आहे. भगवान परमात्मा दया करत असताना काहीतरी घेतो आणि जे देतो ते अमर्याद देतो. विठ्ठल पहिली आहे संसारिकाची दया, दुसरी आहे देवाची दया, आणि तिसरी जी आहे ती संताची दया आहे. संत दया करत असताना संत काहीतरी मागतात का? संत काहीच मागत नाहीत. निरपेक्ष अशा पद्धतीची संतांची दया असते. आणि जी संत महात्मे दया करतात ती दया सुद्धा अमर्याद अशा पद्धतीची दया असते. म्हणून दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. दया करणे पुत्रासी,
दयेची दासा आणि दासी. संत महात्मे ही दया करत असताना सगळ्यांना सारखी दया करतात. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. सगळ्यांना सारखी दया करणारे संत महात्मे आहेत. आणि वास्तविक पाहिलं तर हे जे संत महात्मे ज्यांनी अंतःकरणामध्ये अमर्याद अशा पद्धतीची दया ठेवलेली आहे, कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता हे जे दया करतात, कशासाठी आणि हे निरपेक्ष पद्धतीनं दया का करतात, आणि ते याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपकारासाठी आले.
घर ज्या वैकुंठी. संत महात्मे दया अंतःकरणामध्ये धारण करतात आणि जगावर निरपेक्ष अशा पद्धतीची आणि अमर्याद अशी दया करतात. त्याचं कारण काय? तर संत महात्मे इथं उपकार करण्यासाठी आले. इथं संत महात्म्यांना येण्याचं कोणतंच कारण नाही. इथं येण्याचं कारण का नाही म्हणतोय मी? कारण इथं कोणाला यावं लागतं याचा विचार सांगत असताना शास्त्राने असं सांगितलंय, कर्म नावाचं मूल ज्याच्याबद्दल शिल्लक आहे त्याला इथं यावं लागतं. मग कर्मामुळं त्याला जन्म मिळतो, कर्मामुळं त्याला काही आयुष्य मिळतं, कर्मामुळं काहीतरी त्याला सुखदुःखात्मक भोग मिळतात. पण संत महात्म्यांकडं असं कोणतं पुण्य किंवा असं कोणतं पाप नाहीच आहे, म्हणून संतांना इथं यायची काहीच कारण नाही. पाप आणि पुण्य, पापकर्म, पुण्यकर्म किंवा पाप पुण्यात्मक मिश्र कर्म अशा तीनही कर्माचा बाध संत महात्म्यांना नसल्यामुळं प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. संत महात्म्यांना कोणत्याच प्रकारचं संचित नाही, प्रारब्ध नाही, क्रियमान नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा इथं कर्मामुळं जर यावं लागत असेल तर, आणि संत महात्म्यांपाशी ह्या कोणतीच गोष्टी नसतील तर इथं संत महात्मे इथं कशासाठी आले? तर केवळ उपकार करण्यासाठी आले. एवढंच त्याचं उत्तर आपल्याला पाहायला सापडतं. बघा दुसरा एक गोष्ट असा आहे की संत महात्म्यांकडं कर्म नाही, त्याच्यामुळं संत महात्मे येत नाहीत. आणि त्याचं चिंतन असं आहे की ज्या भक्तांनी भगवंताचं ज्ञान संपादन करून घेतलेलं आहे त्यांच्या ठिकाणचं कर्म सगळं संपतं. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करूते तथा. सगळं कर्म ज्यांचं नष्ट होतं आणि कर्म नष्ट झाल्यामुळं संतांना इथं येण्याचं कोणतंच कारण नाही. पण कारण नसताना सुद्धा संत महात्मे येतात. ते केवळ जगावर उपकार करण्यासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी, जगाचं कल्याण करण्यासाठी संत महात्मा येतात. आणि संत महात्मा येत असताना वास्तविक पाहिलं तर त्यांचं घर सुद्धा इथं नाहीये, तरी सुद्धा संत महात्मे इथं येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे म्हणतात की आम्ही वैकुंठातले आहेत महाराज. निरंजनी आम्ही बांधिले घरा, निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनामध्ये संत महात्म्यांचं घर आहे. निरंजना निराकारी निरंतर राहिलोसे अशा पद्धतीचं संत महात्म्यांचं जीवन असल्यामुळं इथं येण्यासाठी कोणतंच कारण संत महात्म्यापाशी नसताना देखील संत महात्मे इथं येतात. आणि इथं येऊन काय करतात तर दया अंतःकरणामध्ये धरतात. आणि दया अंतःकरणात धरून जगाचं कल्याण करत असताना संत महात्मे खोटं बोलत नाहीत. अभंगाच्या तिसऱ्या लटीके वचन लटीके वचन लटी वचन माही लटी वचन माही लटीके वचन नाही लटीके वचन नाही लटीके वचन नाही लटीके वचन नाही उपकारासाठी
येथे उपकारासाठी आले. संत महात्मे कसे आहेत? या जगतामध्ये येऊन जगाचं कल्याण करत असताना संत महात्मे मुखानं कधीच खोटं बोलत नाहीत. अभंगामध्ये लटिके वचन नाही देही उदासीन असंच आहे, पण अर्थदृष्टीने त्याचा अर्थ करत असताना नाही शब्दाला इकडं घ्यावं लागतं, नाहीतर घोळ असा होतो. संत महात्मे लटिके वचन आणि देहावर ते उदास नाहीत, नाही देही उदासीन असा अर्थ होतो. म्हणून लटिके वचन नाही, संत महात्मे कधीच खोटं बोलत नाहीत आणि ते देहावर उदासीन आहेत, असं या चरणाचा आशय आहे. संत महात्मे लटिके वचन कधीच बोलत नाहीत, खोटं कधीच बोलत नाहीत महाराज संत महात्मे. माझे या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. संत महात्मे अखंड ते व्रत धारण करत असतात. बघा, खरं बोलण्याचा परिणाम विलक्षण असतो बरं का. मी आता लांबवणार नाही, मी आवडतं घेणार आहे. खरं बोलण्याचा परिणाम, कारण मला चुळबुळ मागे दिसते. आवडतं का घेणार आहे? लटिके वचन नाही, संत महात्मे खरं बोलण्याचा खरं बोलण्याचा काय परिणाम आहे याचा विचार करा. धर्मराज युधिष्ठिरांनी अखंड खरं बोलण्याचं व्रत धारण केलं होतं म्हणे. महाभारतातला खूप मोठा प्रसंग आहे. पण धर्मराज युधिष्ठिरांनी खरं बोलण्याचा संकल्प केला आणि खरं बोलण्याचा फल रूपामध्ये त्यांना असं प्राप्त झालं म्हणे. त्यांचा रथ जमिनीच्या वर 4 बोट चालायचा, जमिनीच्या वर 4 बोट रथ त्यांचा चालायचा, असा आकाशावरती रथ त्यांचा चालायचा. आणि नंतर महाभारताचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्यांना अर्ध खोटं बोलावं लागलं. अर्ध खोटं काय बोलले? अश्वत्थामा हताहा नरो वा कुंजरो वा, एवढंच त्यांना अर्ध खोटं बोलावं लागलं. आणि त्या अर्ध खोटं बोलण्याचा परिणाम त्यांचा रथ जमिनीवर चालायला लागला. आणि गुरुजी विनोदानं थोडंसं पुढे बोलतात आमचे, ते म्हणतात म्हणे धर्मराज युधिष्ठिर ज्यावेळेस खरं बोलत होते त्यावेळेस 4 बोट त्यांचा रथ वरे चालायचा, अर्ध खोटे बोलले त्यावेळेस त्यांचा रथ जमिनीवर चालायचा. महाराज लोकांच्या गाड्या का फसतात ह्याचं उत्तर मला आज कळालं. कारण महाराज कधीच खरं बोलत नाहीत. महाराज कुठे आहेत? तुमच्या गावापाशी चालू आहे, भजन सुरू करा. पण खरं बोललं पाहिजे महाराज. लटिके वचन नाही, संत महात्मे खरं बोलतात म्हणून आपण खरं बोला. आणि देहावर संत महात्मे उदासीन असतात, देहावर उदास आहेत म्हणूनच हे जग चालतंय महाराज. संत महात्मे उदार आहेत, देहावर उदासीन आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये सद्गुरू गुंडा महाराजांच्या वंश परंपरेमध्ये नारायण महाराज म्हणून एक गृहस्थ होऊन गेले, सद्गुरू नारायण महाराज. त्यांचं काय झालं म्हणे, त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की त्यांच्या घरामध्ये चोरी झाली. 500 तोळे सोनं गेलं म्हणे, 500 तोळे. आणि 500 तोळे सोनं, घरातलं 500 तोळे सोनं गेल्यावर काय राहतं महाराज घरामध्ये? काहीच राहत नाही. 500 तोळे सोनं गेलं आणि 500 तोळे सोनं गेल्यानंतर यांचा नेमनिष्ठा चालू आहे. सकाळी 100 पान गाथेच विठाला गाथेचे 100 पानं, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या, एकनाथी भागवताच्या 300 ओव्या, एवढं सगळं पारायण केल्यानंतर श्रीमद भागवताची 12 अध्याय, असं सगळं लांब लचक अनुष्ठान त्यांचं असायचं. त्या दिवशी 500 तोळे सोनं गेलं आणि अशा अवस्थेमध्ये सगळं गाव त्यांना भेटायला आलेलं. यांचा सगळा नेम झाला. 12 वाजता लोकांनी सांगितलं महाराज तुमचं 500 तोळे गेलं. तिथं एक हलवाई होता म्हणे, त्यांनी सांगितलं म्हणे एक काम कर म्हणे, तू जाऊन तुझ्या दुकानात जेवढे पेढे आहेत तेवढे घेऊन ये, जेवढे पेढे. आणि जेवढे पेढे आहेत तेवढे घेऊन आल्यानंतर त्या दिवशी महाराजांनी 2-2 पेढे दिले म्हणे, 2-2 पेढे दिले. कशासाठी? एक आमच्या मोहाचं कारण परमात्म्याने काढून घेतलं आणि ज्याला भेटलं त्याला भरपूर भेटलं म्हणून. विठाला नाहीतर हे देहावर उदासीन असल्याशिवाय होत नाही महाराज. आपलं 1 ग्राम गेलं तर आपण फार मंडप फार उकरून काढतो. आपली परिस्थिती अशी आहे. पण संत महात्मे देहावर उदासीन आहेत. लटिके वचन नाही देही उदासीन. आणि ज्या पद्धतीनं संत महात्मे देहावर उदास आहेत, खरं संत महात्मे बोलतात. पण खरं बोलत असताना खरं बोलण्याचा एक नियम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात मधुरावाणी ओठी, 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 मधुरावाणी ओठ,
वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. महाराजांनी सांगितलं की या जगतामध्ये धन्य कोण आहे ज्यांनी अंतःकरणामध्ये दया धारण केलेली आहे. आणि हे महात्मे दया धारण करून या जगतात कशासाठी येतात तर येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. इथं उपकार करण्यासाठी संत महात्मे येतात. आणि ते संत महात्मे इथं आचरण करत असताना कशा पद्धतीचं आचरण करतात तर ते कधीच खोटं बोलत नाहीत आणि देहावर अखंड उदास असतात. आणि खोटं बोलत नाहीत म्हणजे खरं बोलतात. आणि खरं बोलत असताना ते कसे बोलतात तर मधुरावाणी ओठी ते अखंड गोड बोलत असतात. उपनिषदामध्ये वचन आहे की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात प्रियम अप्रियम. खरं बोला पण खरं बोलत असताना ते खरं गोड शब्दात बोललं पाहिजे. कठोर शब्दामध्ये बोललेलं जे खरं असतं ते खरं बोचत असतं. आणि गोड शब्दामध्ये बोललेलं जे खरं असतं ते सहज माणसाला गळी उतरवता येतं. म्हणून खरं बोला पण खरं बोलत असताना ते गोड शब्दामध्ये बोला. आणि कसं आहे त्याचे परिणाम वेगवेगळे असतात बरं का. एकदा काय झालं म्हणे एक पंगत बसलेली होती बुवा आणि त्या पंक्तीमध्ये एका माणसाने 25 लाडू खाल्ले. 25 लाडू खाल्ले. आता 25 लाडू खाणारा माणूस आता नाहीये पण त्या उदाहरणात आहे. 25 लाडू खाल्ले. 25 लाडू खाल्ल्यानंतर बाजूच्या माणसाने त्याला बघितलं आणि बघितल्यानंतर शिवा द्यायला सुरुवात केली. का रे म्हणे तुला काही लाज वगैरे वाटते का? अखंड बसलास म्हणे 25 लाडू खाल्ले. मागच्याचा विचार नाही. हावरटपणा किती ते खावं खाण्याचं काहीतरी बेत असतो. पंगत आहे भंडारा आहे मागे लोक खाणारे आहेत. सगळा विचार करायला पाहिजे असं तसं त्यांनी भड 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 शब्द बोलले. त्या माणसाला खूप वाईट वाटलं. आणि वाईट वाटल्यानंतर ह्या माणसाला म्हणजे खाणाऱ्या माणसाला वाईट वाटले म्हणून त्याच्या बाजूच्या माणसाने सांगितलं म्हणे काय हो म्हणे तुम्ही 25 लाडू खाल्ले. काय ताकद आहे म्हणे तुमची. आम्हाला 2 पचत नाहीत तुम्हाला 25 पचले. काय पचन शक्ती आहे किती विलक्षण शक्ती आहे. आणि हे पचवण्यासाठी तुम्ही काय करता बरं सांगा बरं असं त्यांनी सांगितलं. माझं उदाहरण संपलं. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. बाजूला बसलेल्या दोन्ही माणसांनी खरं बोलले की खोटं बोलले हो. खरं बोलले की बरोबर आहे ना. मी बरोबर प्रश्न तर बरोबर विचारतोय की नाही. मध्ये बसणारा माणूस 25 लाडू खाल्लेला त्याला 2 माणसं बोलत होती. त्या दोन्ही माणसांनी खरं बोललं की खोटं बोललं. खरंच बोलले मला. पण एकाचं वाईट वाटलं आणि एकाचं गोड वाटलं. का कारण आहे. एकाने कठोर शब्दामध्ये बोललं आणि दुसऱ्याने मधुर शब्दामध्ये बोलल्यामुळं वाईट चांगलं वाटलं. याचा अर्थ असा आहे की खरं बोलत असताना सुद्धा गोड शब्दामध्ये बोललं पाहिजे. म्हणून मधुरावाणी ओठी. संत महात्मे खरं बोलतात पण ते मधुर शब्दामध्ये बोलत असतात. आणि तुका म्हणे वावपोटी जगाने कितीही अपराध केला
जगाने कितीही अपमान केला तरी तो सगळा अपमान आपल्या पोटामध्ये धारण करून संत महात्मे असतात. म्हणून संत हे मोठे आहेत आणि हे मोठे असणारे संत काय करत असतात, येथे उपकारासाठी आले, जगावर उपकार करण्यासाठी ते इथं येतात आणि अखंड आपल्यावर दया करत असतात. अभंगाचं चिंतन संपलं. यथामती यथावकाश थोडासा सुसंगतही बोलायची थोडीशी मला सवय आहे, पण विसंगत बोलायची सवय बरं का, तर बोलता बोलता खरं येऊ नये. विसंगत बोलायची सवय आहे, त्याच्यामुळं थोडासा अभंग सोडवण्यामध्ये कमी जास्त झाला असेल तर आपण सर्वांनी मला क्षमा करावी. आणि थोडं स्वास्थ्यही कमी जास्त असल्यामुळं कधी स्पष्ट शब्द निघाले नसतील तरी क्षमा करावी. चाली करत असताना डबल चाल झाली असेल तरी क्षमा करावी. आणि या ठिकाणी मी आज हा जो अभंग घेतलाय ना, या अभंगाचं एक वैशिष्ट्य किंवा ह्या अभंग कोणत्या उद्देशानं घेतलाय तर रामभाऊ गुरुवर्य श्री रामभाऊ महाराज आळंदीकर हे वास्तविक या गावातले नाहीत तरी सुद्धा या गावावर उपकार करण्यासाठी ते इथं आल्यामुळं त्यांचं हे स्मरण आहे आणि त्यांचं स्मरण अशा पद्धतीनं व्हावं म्हणून हा अभंग निवडला. यथामती यथावकाश ही सेवा झाली आणि ही सेवा झाली, पण ही सेवा होत असताना या सेवेच्या मागे ही सगळी मंडळी आहेत म्हणून ही सेवा झाली. प्रत्यक्ष रूपामध्ये कोणाचंही नाव घेणार नाही, पण सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मृदंगवादकांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित गुरुवर्य श्री ज्ञानेश्वरी कंठभूषण असणारे आमचे कोष्टी बाबा यांनी इथं पूर्ण वेळ थांबून कीर्तन श्रवण केलं. खरं तर हे कीर्तन श्रवण करणं नाही महाराज, ही परीक्षा आहे आमची आणि त्या परीक्षेत आम्ही पास आहोत की नापास आहोत हे त्यांनीच सांगावं आणि आमच्यावर कृपा आशीर्वाद असू द्यावा. आणि या ठिकाणी या गावाचं परमभाग्य असं आहे की सद्गुरू श्री महाराजांचं, मी महाराजांचं नाव घेत नाही कारण ते गुरुजी आहेत माझे, महाराजांचं इथं आगमन झालं हे खूप मोठं परमभाग्य आहे आणि त्याच्यासाठी खरं तर टाळ्या वाजवायला पाहिजेत. मी परमभाग्य का म्हणतोय कारण त्यांच्यासोबत आज मी प्रवास करून आलोय. कालची विमानाची परिस्थिती, परवा दिवशीची विमानाची परिस्थिती पाहता इंडिगो विमानाचे जवळपास दररोज 1000 विमान कॅन्सल होत होते, पण तरी सुद्धा आज मी ज्या विमानाने आम्ही सद्गुरू श्री महाराज आलो, गेले 5 दिवस बुवा ती विमान कॅन्सलच होतं, पण आज कशामुळं निघालं हे देवालाच ठाऊक. आणि याच्या मागे पूर्ण बळ कोणाचं असेल तर हे या सगळ्या ग्रामस्थवासियांचं पुण्य आहे आणि त्यांच्या पुण्याच्या जोरावर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ. आणि खरं तर महाराज कराय संत महात्मे कृपा करत असताना ते अगाध अशा पद्धतीनं कृपा करतात. गेले 2 दिवस महाराज फक्त 1.5 तास झोपलेत बरं का, 1.5 तास झोपलेत, फक्त 1.5 तास. पण इथलं विमान धरण्यासाठी 1 वाजता झोपले आणि 1:30 वाजता लगेच उठले. कालचं विमान धरण्यासाठी फक्त 1 तास झोपले आणि पुन्हा लगेच विमान धरलं. हे सगळं संत महात्मे आपल्यावर कृपा करण्यासाठी येतात आणि या कृपेला तुम्ही विन्मुख होऊ नका. पुढचे 2 दिवस आपल्याला सद्गुरू श्री महाराजांची संगती आहे, त्यामुळं भरभरून सहवास करा, भरभरून संगती करा, कारण ते दयावंत आहेत. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी ज्ञानोबा माऊली तुका, ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी आमच्या आशिष महाराजांनी मला निमंत्रण केलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थ मंडळींचे आभार व्यक्त करून थांबतो. तुकाराम 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 तुकाराम